राजूरच्या मठातून अचानक गायब झालेले स्वामी थेट कुठे प्रकट झाले आणि भरलेल्या भीमेच्या पात्रातून स्वामी साक्षात विठुरायाच्या रूपात कसे चालत आले? आज 28 फेब्रुवारीच्या आपल्या या सिरीजचा सर्वात अद्भुत आणि शेवटचा भाग. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी महिन्यातील ही शेवटची आणि अतिशय हृदयस्पर्शी लीला. राजूरच्या मठातून स्वामी समर्थ अचानक अदृश्य झाले आणि मठात एकच गोंधळ उडाला. नेमके त्याच वेळी आषाढीच्या निमित्ताने राजूरचे काही वारकरी पंढरपूरला गेले होते. भीमेला मोठा पूर आला होता. सगळीकडे पाणीच पाणी होतं. तेव्हा वारकऱ्यांनी एक अद्भुत दृश्य पाहिलं. अजानुबाहू स्वामी पाण्यावरून चालत किनाऱ्याकडे येत होते. वारकऱ्यांनी जय जयकार केला, पण स्वामी कुणाचेही न ऐकता तडक विठोबाच्या गाभाऱ्यात गेले आणि तिथेच अदृश्य झाले. दुसरीकडे स्वामींच्या विरहामुळे राजूर मठाचे वर्षासन निजामाने बंद केले होते. स्वामींचे परमशिष्य लालभारती आणि इतर भक्त व्याकुळ होऊन स्वामींचा शोध घेत होते. अखेर मंगलवेड्याच्या वाटेवर एका झाडाखाली स्वामींनी लालभारतींना दर्शन दिलं. भक्तांची तळमळ पाहून स्वामींनी त्यांना उपदेश केला, प्रथम चित्त स्थिर करा, तरच विरक्ती प्राप्त होईल. हेतू विरहित प्रेम करा. जेव्हा लालभारतींनी मठाच्या उत्पन्नाची अडचण सांगितली तेव्हा स्वामी मंद हसले. त्यांनी आपल्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाची खूण म्हणून आपल्या दिव्य पादुका लालभारतींच्या हातात दिल्या. त्या पादुका मठात येताच निजामाने पुन्हा वर्षासन सुरू केले आणि राजूर मठाचा भाग्योदय झाला. स्वामी एका जागी कधीच थांबत नाहीत. ते कधी पंढरपूरचे विठ्ठल होतात, तर कधी आपल्या भक्तांसाठी पादुका रूपात प्रकट होतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या मनात स्वामींची ओढ आणि निष्काम प्रेम असेल तर ते अक्कलकोट असो वा राजूर, तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतात. फक्त त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करा, त्यातच आपलं हित आहे. स्वामींच्या या अद्भुत प्रवासाचा हा महिना तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. उद्यापासून मार्च महिन्यातील स्वामींच्या नवीन आणि प्रेरणादायी कथा सुरू होत आहेत. त्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.